महाराज की बरे व्हा बरे व्हा जरांगे पाटील बरे व्हा तंदुरुस्त व्हा तंदुरुस्त व्हा जरांगे पाटील तंदुरुस्त व्हा तंदुरुस्त व्हा तंदुरुस्त व्हा जरांगे पाटील तंदुरुस्त व्हा मागील 6व्या मरणोपोषणाच्या वेळेस जरांगे पाटलांनी 9 दिवसाचा अतिशय कडक असं मरणोपोषण अंतरवाली सराटी या ठिकाणी केलं. त्यामुळे त्यांची प्रकृती सध्या तरी चिंताजनक आहे. अतिशय मरण यातना जरांगे पाटील भोगत आहेत. त्यांना आई तुळजाभवानी, पंढरीचा पांडुरंग, त्याचबरोबर बार्शीचे ग्रामदैवत भगवंत, कोरपड्याची यमाई देवी, बार्शी तालुक्यातील सर्व ग्रामदैवत यांच्या कृपाआशीर्वादाने त्यांना उत्तम आरोग्य मिळावं. त्याचबरोबर तमाम मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिक, आमच्या माता भगिनी यांच्या आशीर्वादानं त्यांना चांगलं आरोग्य मिळावं, लवकरात लवकर त्यांची प्रकृती तंदुरुस्त व्हावी याकरिता बार्शी तहसील कार्यालयासमोर हा महायज्ञ होम या ठिकाणी केलेला आहे. आम्हाला खात्री आहे आमचा योद्धा आज जरी आजारी असला तरी उद्या मैदान गाजवल्याशिवाय संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील या महाराष्ट्राचं मैदान गाजवल्याशिवाय राहणार नाहीत. जरांगे पाटलांवरती आणि मराठ्यांवरती ही जी वेळ आलेली आहे या नाकर्त्या राजकारणी आणि सत्ताधाऱ्यांमुळे आलेली आहे. यांनी मराठा समाजाचं आणि जरांगे पाटलांचं नुकसान केलेलं आहे. या नुकसानीचा आणि होणाऱ्या जरांगे पाटलांचा त्रासाचा बदला येणाऱ्या विधानसभेला मराठा समाज घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही जरांगे पाटलांना आणि मराठ्यांना फसवलेला आहे. नवी मुंबई वाशी या ठिकाणी तुम्ही मराठ्यांना गुलाल त्या ठिकाणी उधळायला सांगितलं तुम्ही की तुमचं आरक्षण आम्ही 15 दिवसात देतो. हा अध्यादेश आम्ही काढलेला आहे, त्याचं लवकरच आम्ही कायद्यात रूपांतर करू. मराठ्यांनो तुम्ही गावाकडे जा, निश्चिंत राहा. अरे मराठा समाज भोळा बाबडा आहे, कोणावरही पटकन विश्वास ठेवतो. तसाच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजित पवार यांच्यावर त्यांनी सर्व मंत्रिमंडळाने सर्व आमदारांवरती विश्वास ठेवला आणि मराठा समाज गावाकडून गुलाल उधळायला लागला. फेब्रुवारीमध्ये गुलाल उधळायला लावलेला आहे. आता सप्टेंबर महिना संपत आलेला आहे, अजूनपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही. नुसतं आम्हाला आरक्षण दिलेलं नाही तर आता तुमची मुदत सुद्धा संपत चाललेली आहे. तुमची मुदत फक्त या 5 वर्षाच्या टर्मसाठी संपत चाललेली लक्षात ठेवा राज्यकर्त्यांनो. जरांगे पाटलांच्या साक्षीनं आणि होमाच्या साक्षीनं मराठा समाज शपथ घेतोय, तुमच्या राजकारणाची मुदत संपत चाललेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये मराठा समाज तुम्हाला राजकारणामध्ये दिसू देणार नाही. हा आम्ही सुद्धा मराठा समाजाने पण या ठिकाणी केलेला आहे असं मला या निमित्तानं सांगायचं आहे. कारण तुमच्या आमच्यासाठी गोरगरिबांसाठी लढणारा निस्वार्थीपणे कुठलाही स्वार्थ कुठल्याही अपेक्षा मनामध्ये न ठेवता लढणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचं रक्त जाळण्याचं काम तुम्ही केलंय. त्याच्यामुळे आम्हाला आज या ठिकाणी होम हवन करून त्या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावं लागते. लक्षात ठेवा उद्याच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा राजकारणामध्ये नुसतं टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला प्रार्थना सोडा. तुम्ही कुठला जरी होम हवन केलं तर तुम्हाला या पुढच्या काळामध्ये कुठलाही देव वाचवणार नाही, कुठलाही समाज वाचवणार नाही. कारण प्रत्येक समाजातल्या गरिबांना गरजवंतांना माहिती आहे की तुमच्या आमच्यासाठी गोरगरिबांसाठी लढणारा या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एकमेव नेता आहे तो म्हणजे जरांगे पाटील आहे. अरे राज्यकर्त्यांना तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. कारण जरांगे पाटलांनी ज्या पोटतिडकीनं मागील 1 वर्षापासून जास्त दिवस आंदोलन चालू ठेवलेलं आहे, ज्या पद्धतीनं गोरगरिबांसाठी गरजवंतांसाठी न्याय मागतील. अरे जर जरांगे पाटील कर्नाटकमध्ये असते, जरांगे पाटील जर त्या ठिकाणी दिल्लीमध्ये असते, जरांगे पाटील एवढंच नाही जर जम्मू काश्मीरमध्ये असते नव्हे तर जरांगे पाटील पाकिस्तानमध्ये असते तर त्या सरकारला सुद्धा घाम फुटला असता, पाजर फुटला असता मायेचा आणि त्यांनी आरक्षण मराठ्याला दिलं असतं. परंतु तुम्ही आरक्षण दिलेलं नाही. लक्षात ठेवा उद्याच्या काळामध्ये तुम्हाला याची किंमत मोजायला लावल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही. अरे किती दिवस मराठा समाजाचा छळ तुम्ही करणार आहात हा प्रश्न खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या समोर आहे. मराठा समाज आता शांत बसणार नाही. होम हवनच्या माध्यमातून
गावागावातला घराघरातला मराठा समाज बांध्यावरचा चांद्यावरचा मराठा समाज आज शपथ घेतोय आणि ठरवलंय मराठ्यांनी की ज्यांनी ज्यांनी मराठ्यांना छळलेला आहे, ज्यांनी ज्यांनी मराठ्यांना त्रास दिलेला आहे, त्या सगळ्यांचा हिशोब चुकता येणाऱ्या विधानसभेला करायचा आहे असं आमच्या सर्व मराठा समाज बांधवांनी ठरवलेलं आहे. कारण आमचा योद्धा, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील संभाजीनगरमध्ये मिनिटाला मरण यातना भोगतोय आणि त्या मरण यातनाची जाण या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोरगरीब समाजातल्या व्यक्तीला आहे. मागील 9 दिवसापूर्वी जर तुम्ही बघितलं असलं, जर घरामध्ये टीव्ही लावून जरांगे पाटलांचं उपोषण त्या ठिकाणी दाखवत असले, जर जरांगे पाटलांचा व्हिडिओ मोबाईलवरती एखाद्या माता भगिनीच्या समोर लावला आणि माता भगिनीला जर जेवत जेवत ते व्हिडिओ बघायला सांगितला किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीला, तर त्यांच्या नरड्याच्या खाली घास उतरत नव्हता. एवढे हाल प्रचंड या महाराष्ट्राने जरांगे पाटलांचे बघितलेले आहेत. म्हणून उद्याच्या विधानसभेला तुमचे सुद्धा हाल मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही. कुठल्या तरी बाजारबुंग्यांचं ऐकून तुम्ही जर मराठा समाजाला डावललेला असेल तर आता त्याच बाजारबुंग्यांकडनं तुम्ही मतं घ्या. स्वाभिमानी मराठा समाज तुम्हाला कधीही मतं देणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी. अरे आम्ही हसत हसत सांगत होतो सगळे मराठा बांधव, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या, सत्ता तुम्ही खुशाल बघा, परंतु तुम्हाला सत्ताच नको असली तर आता तुम्ही त्याची किंमत मोजा, असं सुद्धा मराठा समाज या निमित्तानं सांगतोय. जरांगे पाटलांची तब्येत लवकरात लवकर बरी होणारच, कारण त्यांच्या पाठीशी या महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्यांचा, त्याचबरोबर 11 कोटी गोर गरीब समाजाचा आशीर्वाद आहे. योद्धा आमचा आज जरी घायाळ असला, योद्धा आमचा आज जरी आजारी असला, तर लक्षात ठेवा उद्या या महाराष्ट्राच्या मैदानामध्ये येऊन महाराष्ट्राचं मैदान गाजवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा आम्ही विश्वास या ठिकाणी व्यक्त करतोय. पुन्हा एकदा मी या होम हवनच्या माध्यमातून जरांगे पाटलांची प्रकृती ठणठणीत व्हावी, लवकरात लवकर आमचा वाद बरा होऊन या महाराष्ट्राच्या मैदानामध्ये यावा, अशी या ठिकाणी सर्व महापुरुषांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा.